शनिवारी भारतातल्या अनेक नागरिकांच्या मोबाईलवर एक्स्ट्रीमली सर्व्हर असा एक मोठा अलर्ट दिसला आणि क्षणभर सगळीकडे घबराट पसरली। मात्र लगेचच काही वेळातच असं स्पष्टीकरण देण्यात आलं की ही फक्त चाचणी संदेश म्हणजेच टेस्ट मेसेज होता। हा अलर्ट भारत सरकारकडून पाठवण्यात आला असून स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केलेल्या सेल ब्रॉडकास्टवर हा आधारित आपत्ती सूचना प्रणालीचा एक भाग होता। या प्रणालीद्वारे नैसर्गिक आपत्ती किंवा इतर गंभीर सार्वजनिक धोके असतील यांसारख्या परिस्थितींमध्ये नागरिकांना थेट त्यांच्या मोबाईलवर रिअल टाइम म्हणजेच त्याच क्षणी लोकांना आपत्तीची सूचना पाठवता येणार आहे। या संदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की कोणतीही कृती करण्याची गरज नाहीये, कारण हा फक्त एक चाचणी प्रयोग आहे। इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये पाठवलेल्या या अलर्टमध्ये अलर्ट सिटीजन सेफ नेशन असा संदेश देण्यात आला होता, ज्यातून आपत्ती व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यावर सरकारचा भर असल्याचं स्पष्टपणे दिसून येते। यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत योग्य आणि वेळेवर माहिती पोहोचणं शक्य होणार आहे। खरं तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने या आधीच एक्सवर ट्विट करत पोस्ट केलं होतं की अशा प्रकारचा अलर्ट चाचणीचा भाग असणार आहे। जर तुम्हाला असा कुठलाही अलर्ट मेसेज मिळाला तर घाबरून जाऊ नका। हा आपत्कालीन अलर्ट प्रणालीच्या चाचणीचा एक भाग आहे। चाचणी दरम्यान हा संदेश वारंवार दिसू शकतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करा, कोणतीही कृती करण्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं। ही प्रणाली खरं तर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन म्हणजेच ITU यांनी सुचवलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल म्हणजेच कॅपवर आधारित आहे। सध्या ही सेवा देशातल्या सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे। मात्र अशा प्रकारची प्रणाली अस्तित्वात असणारा भारत हा काही पहिलाच देश नाहीये, तर सध्या जगात 60% अधिक देशांमध्ये ही प्रणाली आधीपासूनच कार्यरत आहे। या प्रणालीचं नाव आहे मल्टी हॅझर्ड अर्ली वॉर्निंग सिस्टम आणि ही सिस्टम सध्या 120 हून अधिक देशात अस्तित्वात आहे। COP30 बेलेम क्लायमेट समिट मध्ये जागतिक बहुधोकापूर्व चेतावणी प्रणाली अहवाल 2025 हा सादर करण्यात आला होता, ज्याच्या अर्ली वॉर्निंग्स फॉर ऑल म्हणजेच सगळ्यांनाच आपत्तीपूर्व सूचना देण्याच्या उपक्रमांतर्गत ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे। या अहवालात कोणकोणत्या आपत्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले हे एकदा पाहूयात। तर यात अतिउष्णता, वणवा असेल आणि हिमनदी तलाव फुटीमुळे होणारे पूर असतील, त्सुनामी असेल, भूकंप असेल यासारख्या अनेक आपत्तीचा समावेश आहे। मात्र काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीत देखील अशा प्रकारे अलर्ट मेसेज पाठवण्याची पद्धत आहे। पण भारतात असं अचानक ही प्रणाली सुरू करण्याचं कारण काय? आजचा हा अलर्ट भविष्यात येणाऱ्या आपत्तीची पूर्व सूचना तर नाहीये ना? आजचा हा टेस्ट अलर्ट भविष्यातील आपत्तीचे संकेत तर नाहीयेत ना, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतात। कारण सध्या देशातील वाढतं तापमान पाहता वाहणारे हीट वेव्स हे देखील नागरिकांसाठी अत्यंत घातक मानले जात आहेत। त्यामुळे हे वाढतं तापमान आणि त्यामुळे भविष्यात हवामानात होणारे बिघाड हे देशातील नव्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत तर नाही ना, अशी ही एक शंका सध्या उपस्थित होते। जागतिक हवामान संघटनेच्याच म्हणजेच WMO अहवालात जगभरातील सर्व देशांच्या सरकारांना आवाहन करण्यात आले की 2027 पर्यंत सर्वांसाठी अशा प्रकारे अर्ली वॉर्निंग संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे। एकंदरीत पाहता ही प्रणाली देशातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय। मात्र तुम्हाला या अलर्ट सिस्टम बद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका।